खामगाव ग्रामीण पोलिसांनी गाय चोरून कारमधून पळणाऱ्या चोरट्यांना तब्बल 20 ते 25 किलोमीटर पाठलाग करत त्यांचा डाव उधळला। या कारवाईत 35,000ची गाय आणि चोरीला वापरलेली कार जप्त करण्यात आली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ग्रामीण पोलिसांनी धाडसी कारवाई करत गाय चोरी करणाऱ्या चोरट्यांचा 20 ते 25 किलोमीटर थरारक पाठलाग करून त्यांचा डाव उधळून लावला। बोरी अडगाव येथील बाळासाहेब रामराव टिकार यांच्या गोठ्यातून रात्री अज्ञात चोरट्यांनी टाटा कारमध्ये एक गाय जबरदस्तीने कोंबून पळून नेली होती। घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तत्काळ रवाना झाले। चालक कैलास हटकर आणि एएसआय सुभाष रिंढे यांनी जीवाची पर्वा न करता चोरट्यांच्या वाहनाचा सातत्याने पाठलाग केला। पोलिसांचा दबाव वाढताच संशयितांनी वाहन सोडून अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन केले। कारमध्ये कोंबलेली सुमारे 35,000 रुपये किमतीची गाय सुरक्षितरित्या ताब्यात घेण्यात आली असून चोरीसाठी वापरलेली टाटा कारही जप्त करण्यात आली आहे। या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे। तर आमची पेट्रोलिंगची गाडी आणि ती संशयित जे वाहन होतं कार, तर त्याच्यामध्ये थोडं अंतर पडल्याने ते नक्की कुठल्या दिशेने गेले तर पुढे आमच्या अंमलदारांना ते समजले नाही। तरी सुद्धा ते वाहनाचा शोध घेत होते। वाहनाचा शोध घेत घेत ही वाडेगावजवळ ही कार त्यांना दिसून आली। टाटा कंपनीची बोल्ड गाडी आहे ती। तर त्याच्यामध्ये एक गाय दिसून आली। तर मग ती गायचा आम्ही फोटो काढून बोरी अडगाव गावातील जे लोक आहेत त्यांना पाठवलं। तर त्यांनी ती गाय ओळखली, ती गाय त्यांची म्हणून त्यांनी सांगितलं। त्यावरून त्या मालकाला त्या ठिकाणी बोलवण्यात आले आणि ती गाय त्यांनी ओळखली। आणि ते जे वाहन आहे टाटा बोलते कंपनीचं कार, तर ते वाहन आपण टोईंग करून पोलीस स्टेशनला आणलेलं आहे। तर जे गायचे जे मालक आहेत त्यांची फिर्याद घेऊन आपण गुन्हा दाखल करत आहोत आणि पुढील जे आरोपींचा आपण शोध घेत आहोत।